श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय 9 पुढे चालू। श्री व्यंकटपय्या श्रेष्ठी व श्री वत्सवाई नरसिंह वर्मा श्रीपादास आपल्या पौत्राप्रमाणे मानित, म्हणून श्रीपादांच्या दुधाची समस्या नाहीशी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला। श्री वर्मा श्रेष्ठीस बोलावून म्हणाले, या समस्येचा परिष्कार तुम्ही करावा। श्री नरसिंह वर्म्यांच्या येथे गायत्री या नावाने प्रसिद्ध अशा गायीची संतती होती। त्यातील सर्व शुभ लक्षणा असलेल्या एका गायीस श्रेष्ठींनी वर्म्यांकडून क्रय विक्रय केले। विक्रय केलेल्या धनास वर्मांनी आपल्या जवळ जपून ठेवले। पौरोहित्याच्या निमित्ताने अप्पलराज वर्म्यांच्या घरी आले। गोविक्रय केलेने धन वर्म्यांनी अप्पलराजास दक्षिणा म्हणून दिली। साधारणपणे पौरोहित्यानिमित्त मिळणाऱ्या दक्षिणेपेक्षा हे अधिक होते। अप्पलराज शर्मा यांनी धर्माप्रमाणे जेवढे द्रव्य दक्षिणा म्हणून घ्यायचे होते तेवढेच घेऊन उरलेल्या धनाचा अस्वीकार केला। वर्म्यांनी पण दिलेली दक्षिणा परत घेण्यास नकार दिला। सुक्षत्रिय वंशात माझा जन्म झालेला असून दान दिलेले द्रव्य परत घेऊ शकत नाही असे ते म्हणाले। हा विवाद बापन्नाचार्युलूंपर्यंत पोहोचला। ब्राह्मण परिषद बोलावण्यात आली। परिषदेत श्री बापन्नाचार्युलूंनी घोषणा केली की अप्पलराज शर्मांनी अस्वीकार केलेले हे धन ज्यांना घ्यायचे असेल त्यांनी घ्यावे। अनेक ब्राह्मण ते धन आपणास मिळावे या हेतूने त्यांच्यात चढाओढ सुरू झाली। हे सगळेच बघण्यास विचित्र वाटत होते। तेवढ्यात तरुण असलेला पापय्या शास्त्री या नावाचा ब्राह्मण म्हणाला, श्रीपाद दैवासंभूत अवतारी पुरुष नाही। देव असल्यास अशी विचित्र परिस्थिती कशी काय झाली असती? श्री दत्त असल्यास त्यांच्या दोघा भावांचे अंगवैकल्प्यापासून रक्षण का बरे केले नाही? ज्या काही घटना घडल्या त्या केवळ कल्पना आहेत। तिळाचे पर्वत करून सांगणे महापाप आहे। मी दत्तभक्त आहे। श्वेतार्करक्षा पण गुरूंकडून प्राप्त करून घेतली आहे। दररोज कितीतरी जप करतो। मी कुठलेही धन घेतल्याने मालिन्य येत नाही। योग्य असलेला अशा मला हे धन द्यावे। ब्राह्मण परिषदेने पापय्या शास्त्रीस ते धन द्यावयाचा निर्णय केला। ते धन एका चांगल्या गायीस विकत घेण्यास पुरेसे होते। सभा समाप्त झाल्यावर विजय करवाने पापय्या शास्त्री घरी गेला। तेथे त्याचे मामा आले होते। कुशल प्रश्न इष्ट गोष्टी झाल्या। भोजन करून जाण्यास पापय्या शास्त्रींनी त्यांना विचारले। पर्यायाने वर्षातून एकदा भोजन करतो, सध्या भाच्याकडे जेवण करणे जमणार नाही असे सांगून घाईघाईने ते निघून गेले। मामा निघून गेल्यावर पापय्या शास्त्री विचार करीत बसले होते। त्यांची पत्नी जवळ येऊन म्हणाली, स्वामी, आता आलेले तुमचे मामा हुबेहूब गेल्या वर्षी वारलेल्या मामांसारखे दिसतात नाही का? पापय्या शास्त्री हादरून उठले। त्यांना एकच मामा होते, ते पण गतवर्षी निधन पावले होते। आता हे आलेले हे मामा कोण? माझी बुद्धी केवढ्या भ्रमात फसली। मामांच्या नात्याचे इतर काही नाती असले तरी 100% या मामांसारखे दिसणारे कोणी नव्हते। मृत झालेल्या मामांचा प्रेतात्मा तर नाही ना मी पाहिला। त्यांच्या हृदयाचे ठोके वाढत चालले। भूत प्रेत पिशाचाच्या मंत्रतंत्राविषयी त्यांना काही ज्ञान नव्हते। त्यांचे उपास्य दैवत असलेल्या दत्तांच्या अनुग्रहाचे पतन तर होत नाही ना? पुढचा काळ कष्टदायक तर नाही ना? मामांनी जाता जाता शीघ्र आपण भेटू याची अपेक्षा करतो असे म्हटलेले वाक्य सतत त्यांच्या मनास भेडसावून जात होते। लवकरच आपण मरण पाहून परलोकात आपणास मामा भेटणार का या विचारांनी त्याचे मन जड झाले। ओम द्राम दत्तात्रेयाय नमः मंत्राचा जप त्यांनी सुरू केला। त्या दिवशी मंत्रजप करणे सुद्धा एकाग्रचित्ताने होत नव्हते। श्री कुक्कटेश्वराच्या मंदिरात स्वयंभू दत्तात्रेयांचे दर्शन घेण्यास ते गेले। दत्तप्रभूंचे ध्यान करण्यास बसल्यावर ध्यानात शिर नसलेली दत्तमूर्ती दिसली।
तेथे पण जप करण्यास बसल्यावर मन स्थिर नव्हते. अर्चकाने प्रसाद दिल्यावर असे वाटले की वेशपुरी कलशातून ते काढून दिले आहे. अर्चक हसत हसत काही म्हणत होते, परंतु पापय्या शास्त्रीस असे ऐकू येत होते की हा प्रसाद ग्रहण करून लवकर मरण पाव. ते घरी परत आले तेव्हा त्यांना त्यांच्या पत्नीच्या कपाळावरील कुंकू दिसले नाही. मी जिवंत असताना कपाळावरचे कुंकू का बरे काढलेस असे म्हणून तिच्यावर ते चिडले. रुपया एवढे कुंकू कपाळावर मिरवीत असताना पापय्या शास्त्रींचे हे चिडणे तिला थोडे विचित्रच वाटले. पापय्यास वेड लागले असे म्हणून पिठिकापुरात अफवा उठली. किंवदंती अफवा यांचे प्रमाण पिठिकापुरात जास्तच होते. पापय्यास मानसिक व भूत चिकित्सा सुरू झाली. त्यांना वेड नाही असे पापय्या पदोपदी सांगत होते, तरी लोक मानण्यास तयार नव्हते. वेडा पण कधी कधी तर्कयुक्त भाषण करतो असे ते म्हणायचे. पापय्याच्या पत्नीस एक उपाय सुचला. तिच्या पतीने अज्ञानवश श्रीपादांची निंदा केली होती. ह्याचे कर्म भोग आहेत असा तिचा निर्धार झाला. पाषाणातील देवास शरण जाण्याऐवजी सशरीर असलेले श्रीपादांच्या शरणी जावे असा तिने विचार केला. ती श्रीपादांच्या घरी गेली. श्रीपादांना तिने कडेवर घेऊन लाड केले. कोणी नसल्याची संधी साधून तिने श्रीपादांना आपली दुःस्थिती सांगितली. श्रीपाद म्हणाले, आत्या, या सगळ्यांचा एक लहान उपाय आहे. तू माझ्या माते समान असल्या कारणाने तुला मी हे रहस्य सांगतो. तू काही वेळ न घालविता नूतन ग्रहाचे निर्माण कर. तू व मामा वास्तुपूजा करून त्या नूतन ग्रहात प्रवेश करा. लागलीच सगळे काही बरे होईल. श्रीपादांची अशी आज्ञा झाल्यावर तिने असे सांगण्यास सुरुवात केली की ही विपदा भाड्याच्या घरात राहत असल्यामुळे तिच्यावर कोसळली, म्हणून शीघ्र स्वतःचे घर बांधावायचे असे तिने आपल्या बांधवास पटवून दिले. मग काय विचारता, कोणी एकाने पापयास जीर्ण झालेले घर भूदान म्हणून दिले. लागलीच घरातील सगळी संपत्ती, धन इत्यादींचा विक्रय करून जीर्ण घरास पाडून नूतन गृहनिर्माण कार्य सुरू झाले. गृहनिर्माणासाठी ऋण सुद्धा घ्यावे लागले नाही. पर्वतशिला आणून त्यांची शकले करून गृहनिर्माणात वापरण्यात आली. नूतन गृहप्रवेश केल्यावर पापय्या शास्त्री स्वस्थ झाले. बाबारे शंकरभट्टा, पापय्याची मृत्यूदशा चालू होती. त्यांचे अपमृत्यूच्या संकटापासून श्रीपादांनी रक्षण केले. त्याला मानसिक त्रास, अपमान, धनव्यय इत्यादी कष्ट देऊन कर्मध्वंस केला. तेवढेच नव्हे तर पापय्याच्या पापकर्माचे शिलांमध्ये आकर्षित करून त्या शिलांची शकले करून पापकर्माचा नाश केला. कर्मध्वंस करण्यास सिद्ध, अवधूत, विविध व विचित्र मार्गाचे अवलंबन करतात. स्वस्थ झालेल्या पापय्या शास्त्रीस श्रीपाद म्हणाले, तू केवढा बुद्धिहीन आहेस. तू मनपूर्वक आराधना करीत असलेला श्री दत्त सशरीर रूपाने तुझ्या समोर उभा असला तरी तू त्याला ओळखले नाहीस, म्हणजे तुझे केवढे दुर्भाग्य. कुक्कटेश्वर मंदिरात असलेली पाषाणमूर्ती तुझे रक्षण करील असा तुझा निर्धार होता, म्हणून तुझे संचित पाप पर्वत शिळांवर फिरवून त्यांची शकले करून तुझे कर्मफळ नाहीसे केले. तुला नूतन ग्रह करून दिले. सशरीर असलेल्या या दत्तास शरण आला असता तर तुझे संचित संस्कार या शरीरावर ओढून घेऊन तुझे कर्म क्षय केले असते. भक्तांच्या भावनेनुसार भगवंताचे अनुग्रह फल असते. ही लीला घडल्यावर पापय्याने श्रीपाद श्रीवल्लभ दत्तांचे अवतार आहेत असे ओळखले. श्रीपादांच्या दुधाची समस्येविषयी श्री श्रेष्ठी व श्री वर्मा चिंतित होते. हा विषय घेऊन ते श्री सत्य ऋषीश्वर बापनाचार्युलू यांच्याकडे जाऊन म्हणाले, हे राजर्षी, आपण राजा जनकाप्रमाणे संसारात असून ब्रह्मज्ञानी आहात, ब्रह्मामध्ये लीन आहात. आमची एक लहानशी इच्छा आहे, ती आपण पूर्ण करावी. श्री बापनाचार्युलू म्हणाले, इच्छा व्यक्त केल्याशिवाय कसे बरे मी वचन देऊ. निसंकोच होऊन तुम्ही मला तुमची इच्छा सांगा. तुमची इच्छा धर्मबद्ध असल्यास मी निश्चित पूर्ण करेल. श्री श्रेष्ठी म्हणाले, मी श्री वर्मांकडून गायत्री नावाच्या गायीची संतती मधली एक शुभलक्षणे युक्त अशी गाय विकत घेतली आहे. आमचे कुलपुरोहित असलेले श्री अप्पलराज शर्मा यांना ती गाय देण्याचा विचार आहे. त्या गायीचे क्षीर श्रीपादांच्या सेवेत उपयोगी यावे, याशिवाय आमची दुसरी इच्छा नाही. श्री श्रेष्ठींचे म्हणणे झाल्यावर
श्री बापनाचार्युलू म्हणाले, बरे बरे, तुम्ही असे करा, ती गाय माझ्या गोठ्यात आणून बांधा. मी ती गाय आपल्या अप्पलराजास देण्याचा प्रयत्न करतो. शुभलक्षणी गाय अप्पलराजांच्या घरी असणे दात्यास व ग्रहितास शुभप्रद व श्रेयस्कर आहे. गोमातेस बापनाचार्युलूंच्या घरी आणले. गोदान घेण्यास अप्पलराजांनी मात्र नकार दिला. हिमालयात सतोपथ नावाचा एक प्रांत आहे. त्या प्रांतातून युधिष्ठिर आदींनी स्वर्गारोहण केले होते. तेथे श्री सच्चिदानंद अवधूत नावाचे महात्मा होते. त्यांचे वय काही शताब्दींच्या पेक्षा जास्त होते. ते कैवल्य शृंगी येथे असलेले श्री विश्वेश्वर प्रभूंचे शिष्य होते. श्री विश्वेश्वर प्रभू स्वतः पिठिकापुरी श्रीपाद श्रीवल्लभ रूपाने असून त्यांचे बाल्य रूपांचे दर्शन घेऊन कृतार्थ व्हावे असा आदेश श्री सच्चिदानंदास झाला. श्री सच्चिदानंदावधूत पिठिकापुरास आले. श्री बापनाचार्युलूंनी त्यांचे आदराने स्वागत केले. त्यांच्या पुढे श्रीपादांच्या दुधाची समस्या आली. तेव्हा त्यांनी ठामपणे सांगितले की अप्पलराज शर्मांनी गोदान घेतले पाहिजे. श्रीपाद श्रीवल्लभ साक्षात दत्तप्रभू असून व्यर्थ असलेल्या नियमांच्या बंधनात पडून गोक्षीर अर्पण करण्याचे महद्भाग्य आपल्या हातून दौडू नये असे त्यांनी ठासून सांगितले. ब्राह्मण परिषदेने श्रीपाद श्रीवल्लभ श्री दत्त असल्याचा पुरावा मागितला. पंचमहाभूतांची साक्ष तुम्हाला देतो असे त्या अवधूतांनी सांगितले. श्रीपाद हे श्री दत्त असल्याचे पंचभूतांची साक्ष. यज्ञ आरंभ होता क्षणी भूमातेने साक्ष दिली. श्रीपाद श्री दत्त असल्या कारणाने अप्पलराज शर्मा यांनी गोदान स्वीकार करावे. श्वशुरापासून जावयास प्रीतीपूर्वक दिलेले दान होत नाही, म्हणून सत्य ऋषीश्वरांनी श्री श्रेष्ठींकडून दान घ्यावे व भेट वस्तू म्हणून आपल्या जावयास द्यावे, हे भूमातेचे वचन होते. यज्ञ आरंभ झाल्यावर यज्ञस्थळ सोडल्यास इतर स्थळी पाऊस पडत होता, ही दुसरी साक्ष होती. यज्ञातील हविर्भाग स्वीकारण्यास स्वतः अग्निदेव आले व गोदान घेतल्याने दोष नाही असे त्यांनी सांगितले, ही तिसरी साक्ष होती. यज्ञ मंडपाव्यतिरिक्त इतर स्थळी वायुदेवाने आपला प्रताप दाखविला, ही चौथी साक्ष होती. आकाशातून दिव्य वाणी झाली की श्रीपाद साक्षात श्री दत्त अवतार आहेत, ही पाचवी साक्ष होती. असे पंचमहाभूत साक्षी झाल्यावर अप्पलराजांनी गोदानाचा स्वीकार केला. गोदानाचे फळ श्रेष्ठीस प्राप्त झाले. त्या कारणाने गायीच्या विक्रीची किंमत नरसिंहवर्मांनी अप्पलराज शर्मा यांना देण्याचा निर्णय झाला. अशा प्रकारे अवधूतांच्या सानिध्यात श्रेष्ठी व वर्मांना अपूर्व अशा पुण्याचा लाभ झाला. भविष्य काळात काकीनाडा या नावाने वायसपूर अग्रहार प्रसिद्ध होईल. श्यामलंबापूर म्हणजे सामलकोटा, श्री पिठिकापूर एकत्र होऊन महानगराचे स्वरूप धारण करील. जगातील सगळ्या देशांचे, सगळ्या धर्माचे किंवा पंथाचे लोक कुठल्या तरी जन्मी एके दिवशी पिठिकापुरी येतील व श्रीपादांचे दर्शन घेतील. श्रीपादांचे चरित्र संस्कृत भाषेत लिहिले जाईल. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत हा ग्रंथ श्रीपादांच्या आशीर्वादाने प्रसिद्ध होईल. भूर्जपत्रात लिहिलेले ग्रंथ श्रीपादांच्या संकल्पाने अदृश्य रूपाने श्रीपादांच्या जन्मस्थानी 7 मनुष्यांच्या उंची इतके खोल निक्षिप्त राहतील. त्यांच्या जन्मस्थानी श्री पादुकांची स्थापना व मंदिराचे निर्माण होईल. श्रीपादास गोदान केलेले महापुण्यशाली व्यंकटप्पय्या श्रेष्ठी खरोखर धन्य आहेत. त्यांच्या कुटुंबात धनधान्याची समृद्धी असेल. ते हिरण्यलोकात थोडा काळ राहून पुन्हा महाराष्ट्र देशात ऐश्वर्यवंत वैश्यकुळात जन्म घेऊन श्री नरसिंह सरस्वती अवताराचे सुद्धा दर्शन घेतील. बाबारे शंकरभट्टा, हे गोदान अत्याधिक विशेष शुभप्रद आहे. तू कुरवपूर प्रयाणाची तयारी कर. श्रीपाद श्रीवल्लभ सदैव तुझी रक्षा करतील. श्रीपाद एवढे बोलून तिरुमलदासांनी आपल्या वाणीला विराम दिला. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये, श्रीपादराजं शरणं प्रपद्ये, श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. येथे अध्याय 9 संपन्न झाला. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम.